चला आता जेवण करून मला जायचं आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला। आज मी जरा स्पेशल गेस्ट म्हणून जाणार आहे हळदी कुंकूला। चला मी तयार झाली, पप्पांना बोलते पप्पा मला टिक्का लावा, कारण की पप्पा नेहमी बाहेर जाताना स्वतः टिक्का लावलं तर पिहू बोलती मलाही टिक्का लावा। चला आम्ही पोचलो आहे पार्किंगमध्ये मी शोधते माझ्या पप्पांनी गाडी लावली कुठं गाडी दिसायला नाही लागली मला। फायनली गाडी दिसली, आता आम्ही गाडीवर बसून चाललोय। पण ती विचार करते सीट बेल्ट कसा लावायचा, पण तिला मी सांगितलं की ही 4 व्हीलर नाही 2 व्हीलर आहे। फायनली आम्ही पोहोचलोय। हॉल तर शोधते मी, कुठं दिसत नाही, लिफ्टची वाट बघतोय, लिफ्ट अजून आलेली नाही आहे। मी तर विचार करते की मी जाते जिन्याने। फायनली आम्ही पोहोचलोय हळदी कुंकूच्या हॉलमध्ये। हळदी कुंकूच्या हॉलमध्ये माझी माऊ स्टेजवर आहे उभी। मी पण आत्ता जस्ट पोहोचले, लेडीजही आल्यात, बाकीच्या लेडीज अजून बाकी आहेत, त्या आता येतील, कारण की 200 ते 250 लेडीजचा म्हणजे कार्यक्रम आहे, तेच हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये माझ्या माऊनी मला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं आहे, कारण की मी सगळ्यांना गिफ्ट देणार आहे। तर मी जरा पाठीच उभी राहिली, कारण की माझ्या माऊचं माझ्यावर अजून लक्ष नाही आहे, म्हणून मी पण थोडंसं मज्जा घेते माझ्या माऊची। तर मी विचार करते जाऊ का नको जाऊ पुढं, म्हणून थोडा विचार केला आहे। लेडीज आहेत बसलेल्या, पण मी थोड्या नंतर जाणार, मी थोडं पाठीच थांबते, मला बघायचं माझी माऊ मला बघते का। फायनली माऊनी मला पुढे बोलवलं, मला बुके दिला आणि माझा सत्कार केला। पण मी शूज घालायची विसरले, कारण की मी शूज घातले होते, माझ्या भावाने माझे शूज काढून फेकले, म्हणून मी परत म्हटलं जाऊ दे मला नको। त्यानंतर मी टाईमपास केला, स्टेजवरती खेळले जरा। माऊ मला जरा व्यवस्थित धर, मी पडेल, सगळ्या लेडीज मला बघता येते, एवढ्या लेडीजमधून मी एकदम पुढे येऊन बसले। मला